हरी जय जय राम कृष्णा
कमी जास्त होतो. या ठोकळा आकार
या तुकडा
आकाशा एवढा गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी गिलोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार तुका म्हणे आता मी उरलो उपकारापुरता गिलोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार विठ्ठल अनोरणिया ठोकरा तुका आकाशा एवढा गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार नमस्ते पुरुषाध्यक्षे नमस्ते भक्तवत्सल नमस्ते लोकनाथाय नारायण नमोस्तुते राजाधिराज भगवान श्री पांडुरंगराय विश्वसंत श्रेष्ठ चित्रांचे महाराज जगद्गुरु संत तुकाराम बाबा आणि तुम्हा सज्जनांना नम्र भावनेने नमस्कार करून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा एक अद्वितीय परमार्थाच्या प्रांतातला अनुभव या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेला आहे. व्यवहारामध्ये आम्हाला अनुभव असतो, पण तो अनुभव ज्याचा त्याला असतो. तुमचा मला नाही, मला त्यांना नाही, त्यांचा याना नाही, कोणाला अनुभव उपयोगाचा नाही. एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की व्यवहारातला अनुभव मनुष्याच्या कल्याणाला नाही कारण होत. परमार्थातला जो अनुभव आहे तो अनुभव आपल्या कल्याणाला कारण होत असतो. म्हणून तुकाराम महाराजांचा जो अनुभव आहे तो त्या अनुभवाचा सगळ्यांनी अनुभव घ्यावा. व्यवहारातला अनुभव एकामेकाला उपयोगाला पडत नाही, म्हणून तो अनुभव घ्यायचा खटपटीत पडू नये माणसाने. म्हणून एक श्रेष्ठ अशा प्रकारचा अनुभव तुकाराम महाराज या अभंगामध्ये व्यक्त करतात. तो अनुभव प्राप्त करण्याकरता त्याने ज्या साधनाचा अवलंब केला ते साधन असं सर्वश्रेष्ठ आहे की त्याचा सगळ्यांनी उपयोग करा. कोणाला पण तो प्राप्त करता येतो असा अर्थ आहे. म्हणून त्या अनुभवाचा विचार आपल्याला करायचा आहे बरं का. ही एक वेगळी अशा प्रकारची अनुभूती त्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे तुकाराम महाराज आपल्या विचाराच्या माध्यमातून, आपल्या शब्दाच्या माध्यमातून बरं का. हा अनुभव असा आहे की अशा प्रकारचा आहे की तो आपल्याला सगळ्यांना कोणाला पण घेता येतो बरं का. सामान्य माणसाला तो पण घेता येतो. तुमचे ते गुरु काही ना गुरु त्याला पण तो अनुभव आला. शिकला नव्हता बिचारा, काय नाही पण त्याला तो अनुभव घेता आला. त्याच्यानंतर एक आदिवासी आहे घराण्यातली स्त्री शिबरी माता, ती पण शिकली नव्हती, काय नाही, शिक्षण नाही, काही नाही, घरदार नाही, काही नाही, कुटुंब वगैरे काय नाही, कोणतं पद होतं असं पण काही नाही. काहीच नसताना देखील तो अनुभव आला. तो अनुभव घेता येतो असा त्याचा अर्थ आहे. बस तो अनुभव त्यांना घेता येतो. व्यवहारातला अनुभव सगळ्यांना नाही घेता येत. आता बघा तुम्ही आपले नरेंद्र मोदीजींचा अनुभव नाही का, तो आपल्याला नाही अनुभव घेता येणार. काय वेगळीच गोष्ट आहे ती. बस सगळ्यांना नाही तो घेता येणार. कदाचित जर एखाद्या माणसाचे प्रारब्ध असले तर त्याला जर तो मिळाला तर ते एखाद्याला मिळणार. आपल्या मंडपात बसले सगळ्यांना थोडा भेटणार आहे. बरं तो एकदा अनुभव तो 5 वर्षातून एकदा तो अनुभव 5-7 वर्षी 4-5 वर्ष 5 वर्षी योजना गेल्या की अनुभव संपला. घ्यायला काय ना मावरती जायला लागतं आपल्याला असं आहे. म्हणून तो आपल्याला अनुभव भेटणार नाही. पण तुकाराम महाराज यांनी जो अनुभव घेताय तो बरं. दुसरी गोष्ट अशी आहे, व्यवहारातले सगळे अनुभव असे असतात ते दुःखदायी असतात. ते दुःख देणारे असतात. शास्त्र म्हणतं ना आपल्याला प्रियम त्वाम रोचसी ती वक्ती तत्वी. अरे मनुष्या, प्रिय असलेल्या सगळ्या गोष्टी तुला रडविणारी आहेत. रडायला लागेल. कितीतरी लोक रडतात बरं का हारल्यावर. बरं का हारल्यावर हे उमेदवार नेते लोक आहेत ना, रडतात ते बिचारे. हसतात नेहमी हसतात, पण एकदा त्याच्या जीवनामध्ये रडायची पाळी येते असा अर्थ आहे. बस पण हा या तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. त्याच्यात रडायची पाळी येत नाही. केवळ बस त्यांच्या संगतीमध्ये एक वेगळा अनुभव, रोजचा अनुभव, रोजचा आनंद डब्बल बरं का. या संत समागमे बरं का नित्य धुनावे तुझी आनंद.
सुख या संत समागमे नित्य धुनावे. रोज तो नव्हतो, रोज डबल होतो तो अनुभव, तो आनंद तुकाराम महाराजांनी स्वतः पण घेतला आणि सगळ्या जगाला पण दिला. एक महत्वाची गोष्ट आहे, आपण एवढे नशिबान आहोत की आपला लीडर जगातल्या सगळ्या लीडरांपेक्षा मोठा आहे. मोठी मोठी ज्ञानी, मोठी मोठी तपस्वी, मोठी मोठी याज्ञिक तुकाराम महाराजांच्या पासंगाला पण नाही पुरली. बस एका अंशाला पण पुरले नाही, किती पण मोठा माणूस राहतो. पण तुकाराम महाराजांच्या जोडीला बसवावा असा कोणी नाही. कोणी ज्ञानी असेल, कोणी पंडित असेल, कोणी वेदांताचा अधिकारी असेल, वेदांगाचं त्याने काय ज्ञान प्राप्त केलं असेल, पण तुकाराम महाराजांच्या पासंगाला पण नाही पुरणार अशा प्रकारचे आहे. एक दुसरी गोष्ट अशी आहे, ते तो अधिकार मिळवण्याकरता त्यांना काय मोठी कोणाची जरुरी नाही घ्यायला लागली, कोणाची मदत नाही घ्यायला लागली. बस स्वतंत्र शक्तीने तो अनुभव आपण सुद्धा प्राप्त करू शकतो. मला हे बोलायचं आपल्याला पण की आपण दुसऱ्याच्या दारात भीक मागायला नाही जायचे तो अनुभव प्राप्त करण्याकरता. कारण का तसा तो उच्चतम अनुभव फक्त तुकाराम महाराजांचा जवळ आहे. ही एक दुसऱ्या कोणाला असला जर कदाचित पण तो कोणाला देता पण येत नाही ना, देण्याची पण एक कला आहे ना. आता आपल्याला जो अनुभव आहे तो अनुभव दुसऱ्याला द्यायचा आहे. तो देताना काही कला असते, त्याला एक रीत असते, एक पद्धत असते. त्या पद्धत तो देता आला पाहिजे ना. तो कोणालाच नाही येत, फक्त तुकाराम महाराजांनाच येतो. फक्त तुकाराम महाराज. मी जे बोलतोय तुकाराम बाबा बोलतात, मी जे बोलतोय त्याच्या अगोदर मोठ्या मोठ्या माणसांनी बोललेलं अशा प्रकारचं आहे, पण त्यांना समाजाला सांगता नाही आलं म्हणून आम्ही सांगतो. विठ्ठल तुकाराम बाबा बोलतात. तुम्हाला निरोप सांगण्याकरता मी इथे आलो आहे. बस याच्या अगोदर ऋषीमुनी आले होते, पण त्यांना सांगता नाही आलं, लांब राहिले आम्हापासून. आम्ही जर त्यांच्या पायाला हात लावायला गेलो तर ते आम्हाला असे हाकलून देत होते, दादा आमचं पावित्र्य बिघडेल म्हणून. पण आमचे तुकाराम महाराज तसे म्हणतात, सामान्य माणसाच्या पाठीवर हात ठेवून त्याला आपलासा करून आणि त्याला हे दिव्य ज्ञान त्याने दिलं. तुकाराम महाराज असं कोणाला नाही देता आलं म्हणून मोठे सामान्य राहिले. त्यांच्याजवळ जायला कोणाला भीती नाही लागली, कोणी पण जावं म्हणून तर ते बोलतात ना, यारी यारी लहान थोर असे म्हणते. कोणत्या पण जातीचा असू द्या बरं का, कोणत्याही समाजाचा असू द्या, कोणताही आपला संप्रदाय असं शिकवतो. आपला संप्रदाय मोठेपण नाही शिकवित. बाकीचे सगळे संप्रदाय असते आता त्या सगळ्या संप्रदायामध्ये त्यांचा एक विचार असतो आणि सगळ्यांनी त्याचं दर्शन घ्यायचं. आपलं तसा नाही, आपला संप्रदाय तसा नाही. किती पण मोठा जरी झाला कीर्तनकार तरी तो कीर्तनकार सगळ्यांच्या पाय पडतो आणि सगळे त्याच्या पाय पडतात आणि सगळ्यांच्या तो पाय पडतो. ही खासियत आहे ना आपली, ही आपल्या संप्रदायाची ही खासियत आहे. आणि अशा पद्धतीने त्याने ते परमार्थ केला आणि जगामध्ये फार मोठी झाली. मीच नाही बोलत, पण ते पण बोलतात. मी असा परमार्थ केला, असा परमार्थ केला. घोषवीन लाल ब्रह्मज्ञानी आती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन तपोनिधी आहे अभिमान यज्ञ आणि दान लाजवीन
तीर्थभ्रामकाशी आणि आलस कटू स्वर्गवास करीन भोग विठ्ठल मोठे मोठे ज्ञानी पुरुष असतील ना, माझ्याकडे बघितल्यानंतर त्यांना लाल घोटायला लागेल की माझ्याजवळ ज्ञान आहे खरं आहे, पण त्यांची योग्यता फार मोठी आहे, माझ्यापेक्षा ते फार मोठी आहेत असं मी त्यांना बोलायला लागेल. मोठे मोठे तीर्थयात्रा करणारे आहेत ना, त्या तीर्थयात्रा करणाऱ्याला मला बघितल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की आता बस झालं तीर्थयात्रा बंद, आता फक्त रामकृष्ण बोलायचं बा, दुसरं काय बस आता झाला ना आपला कुंभ मेळा. अंघोळ करून काही होत नाही बाबा, अंघोळ करून नाही काय होत. अनुताप तीर्थ जे एक आहे बरं का, एक तीर्थ आहे, कुंभमेळा आहे, तुमची हरिद्वारची गंगा आहे, तुमचं पंढरपूरची चंद्रभागा आहे, आळंदीची इंद्रायणी आहे. अशा या तीर्थांपेक्षा आणखी एक तीर्थ आहे, त्याला अनुताप तीर्थ म्हणतात. त्याच्यात असं आहे, नारदजी सांगतात याला धर्मराजाला, कारण ते त्यांना मारल्यानंतर दशक्रिया विधीला गेले होते ना, कौरवांना मारल्यावर त्यांची दशक्रिया तर त्यांनाच करायला लागली ना, हे मोठी मजा आहे. मारली पण त्याने आणि दशक्रिया पण त्याने करायला गेली, ते 13 त्यानेच केला पांडवांनी. जेव्हा ते गेले ना गंगेवर, तेव्हा ते असे गंगेमध्ये उतरले जेव्हा ना, तेव्हा त्याने सांगितलं अरे राजा, तिथं अंघोळ करून काय भागणार, आत्म नदी बर का, सत्य जला शील तटा बर का, दयोर्मी तत्र अभिषेकम पांडुपुत्र न वारिणी सिद्धती चांतर आत्मा. अंतरात्मा या पाण्याने नाही शुद्ध होत, शुद्ध आतलं करायचं आहे, मन करायचं आहे, शुद्ध अंतकरण करायचं आहे. तो त्या पाण्याचा अंतकरणाला स्पर्श नाही होत, तीर्थाने हा वरचा व्हायला जाईल. बस आत्म नदी सत्य जला, सत्यता जल हे या पाण्याचा उपयोग करायचा आहे आतला शुद्ध करण्याकरता. शील तटा, शील चांगले ठेवायचे, शील तुटता कामा नये. शीलम परम भूषणम, शील तुटलं का गेला माणूस वायाला, काही फायदा नाही होत त्याचा. शील सांभाळायचं आपल्याला. ती काट्याची पेटी असते ना, तिला पण पट्टी असते छोटीशी लावलेली, ती जर तुटली असली ना घेत नाही गिराईक बोलतात त्याच्यातल्या काड्या फोडल्यात वाटतं कोणतरी, कमी केल्यात म्हणून त्याचा स्वीकार करत नाही. त्याप्रमाणे तुमच्या आमच्या पण याच्यावर शील आहे, शील सांभाळायचं आपल्याला. शील तटा दयोर्मी, दया उर्मी म्हणजे लाटा आहेत. या नदीमध्ये आंघोळ कर, तत्र अभिषेकम, त्या ठिकाणी तो आंघोळ कर. तत्र अभिषेकम पांडुपुत्र न वारिणी, वारिणी म्हणजे पाणी, न वारिणी सिद्ध्यंती चांतर आत्मा. चांतर आत्मा आपला आत्मा त्याच्याने शुद्ध होत नाहीये. म्हणून तुकाराम महाराजांनी सगळ्यांना लाजवलं, आणि ते आमचे आहेत, आमच्या वाट्याला आले आहेत ते. बस कोणी मोठे योगी असतील, कोणी हातीवर बसून येतात, तर कोणी काय थाट बघाल तुम्ही त्यांचा. आता या बघितला ना आम्ही त्याच्या याच्यामध्ये मोबाईल मध्ये, मोठा थाट त्यांचा. पण आमचे तुकाराम बाबा बिन चप्पलीने चालत होते, चप्पल सुद्धा नव्हती, पण ते मोठे होते. असे साधे असताना देखील मोठे तर सगळ्यांचे होते. बरं त्यांना मोठे कोण बोलले? तुम्ही आम्ही बोलतो नाही काय एकामेकाला मोठे म्हणून. आपण कसले मोठे?
आपण कसले मोठे ते तुकाराम महाराज फक्त मोठे. कारण आपण काय सांगू का, आपण एकामेकाला मोठे बोलतो. कारण तुम्ही पण चोर, मी पण चोर. फक्त एक चोर दुसऱ्याला बोलतो तू फार चांगला आहे म्हणून, तो पण बोलतो तू पण फार चांगला आहेस पण. अशी मोठी भाषा आहे ना, असं आहे. पण तुकाराम महाराजांचं तसं नाही. तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वर बाबा मोठे बोलतात, मोठी भाषा आहे ना. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय माधव, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांना सर्वश्रेष्ठ बोलतात. एबीसीच आहे ना, सर्वश्रेष्ठ माणसांनी बोललं पाहिजे की हे सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून. मग बरोबर आहे, कोणी पण बोलून का उपयोग आहे. सांगू गमत तुम्हाला, एकदा ना मग गाढवाच्या घरी लग्न होतं. गाढवाच्या घरी लग्न होतं तर मग सगळं तयारी झाली तर याला बोलवलं. काय चुकलं माझं, उंटाच्या घरी लग्न होतं. तर मंगलाष्टके म्हणायला भटजी म्हणून गाढवाला बोलवलं. असं ते आले भटजी गाढव मंडपामध्ये आल्यानंतर ते सगळं लागून झाल्यानंतर, लग्न वगैरे लागून झाल्यानंतर गाढव बोलले, भटजी बोलले की नवरा नवरी आम्ही भरपूर बघितली पण इतकी सुंदर नाही कोणी. हा काय सुंदर आहेत ना. मग ते पण बोलतात का भटजी पण आम्ही बघितले पण इतका गोड आवाजाचा कोणी गाणं नाही, इतका गोड आवाजाचा भटजी आम्ही बघितलंच नाही. परस्परम प्रशंसती अहो रूपम अहो ध्वनी उंस्थानांचे ग्रहम लग्नम गर्भा शांती पाठका. बस परस्परम प्रशंसती अहो रूपम अहो ध्वनी. त्याप्रमाणे आम्हाला कोणी बोलतात तुम्ही फार चांगली आहे, तुम्ही मोठी आहे, चांगलं काय खोटं आहे चांगलं. आम्ही मोठी बिठी काय नाही, आम्ही मोठी नाही इतकं जरी आम्हाला समजलं ना तरी कल्याण आहे आमचं. बस इतकं समजायचं माणसाने बस की आम्ही कमी आहोत, आमच्याजवळ खूप काही कमी आहे ते जाणून जगूया. मग बरोबर आहे. जाऊ विठ्ठल सांगतो. तुकाराम बाबांच्या बद्दल बोलत असताना मला तो विषय आठवतो. ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे, जव वरी रे तव वरी रे जंबुक करी गर्जना, जव त्या पंचानना देखिला नाही रे बाप, जव वरी रे तव वरी रे वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता देखील नाही रे बाप, जव वरी रे तव वरी रे मित्रत्व संबंध, जव अर्थीशी संबंध पडला नाही रे बाप, जव वरी रे तव वरी काय समुद्र करी गर्जना, जव अगस्ती ब्राह्मणा देखिला नाही रे बाप, जवरी तवरी रे बाध्या संसार, जो बाप रखमा विठ्ठलू देवीवरू देखिला नाही रे बाप. त्याप्रमाणे सगळ्यांचं तेव्हा कोल्हा उड्या मारतो, गोष्ट खरी आहे. पण सिंहाला पाहिल्यानंतर मग तो थांबत नाही. त्याला माहित आहे की एकाच उडीत खात्मा करील माझा म्हणे. बस त्याप्रमाणे सगळे चरणाचा एक आपण तुकाराम महाराजांचं पण आहे. यात सगळी चरण त्याच्यामध्ये, पण त्यांच्या शेवटच्या चरणामध्ये ते बोलतात, जवरी रे तवरी रे माळा मुद्रांची भूषणे,
जो तुक्याचे दर्शन झाली नाही रे बाप, शेवटी तुक्याला बघितलं नाही तोपर्यंत यात्रिक उड्या मारतील, तुक्याला बघितलं नाही तोपर्यंत संन्यासी उड्या मारतील, तुकाराम महाराजांना बघितलं नाही तोपर्यंत ज्ञानी मोठे प्रवचन करणारे उड्या मारतील, पण मला बघितल्यानंतर सगळ्यांचं सगळं विठुलून जाईल का, काय शिल्लक नाही राहणार. एवढी मोठी तुकाराम बाबा होते, एवढी मोठी त्यांनी बस इतके मोठे होते ते तुकाराम महाराज स्वतः सांगतात की आम्ही देवापेक्षा नव्हतो. विठ्ठल आम्ही देवाहून देवापेक्षा मोठे आहे. समुद्राचा मेघू परी उपयोगी तयावनी चांगला. समुद्र जर मेघी चढे तरी त्यायासी मधुरता अधिक वाढे. जगन निववी वाडे गोडे पेटी साकडे दुकानाचे असे म्हणतात बर का. समुद्र जल मेघी पडे पटसाडे ऐका नीट तयासी मधुरता अधिक वाढे. जगन निववी वाडे कोडे पेटी साकडे दुकानाचे. त्या ढगातलं पाणी आमच्याकडे जेव्हा येतं तेव्हा सगळं सुजलाम सुजलाम सगळा प्रदेश होतो. समुद्र तर तिथेच राहिला कल्याणच्या काडीत, त्याचा काय उपयोग नाहीये. तेच जल समुद्री असता उपयोगांना वचे सर्वथा. ते माझे ने मदभक्ता आली पवित्रता मजवणी भगवान म्हणतात बरं का. स्वतः बोलतात ते तुकाराम महाराज बोलतात की आम्ही देवापेक्षा मोठे आहोत, पण इथे भगवान पण स्वतः बोलतात ना की ते माझ्यापेक्षा मोठे आहेत म्हणून बरं का. आली पवित्रता मजवणी तेच जल समुद्री असता. समुद्राचं पाणी असतं आपण तिथे जरी बसलो तरी नाही कपडे धुवायला, नाही हात पाय धुवायला, नाही अंग धुवायला, नाही प्यायला त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही. असं आहे. ते जेव्हा ढगाच्या द्वारे येतं तेव्हा त्याचा उपयोग होतो. त्याप्रमाणे माझे नि भजने मत भक्ता आली पवित्रता मज होणे माझ्यापेक्षा ते मोठे आहेत. म्हणून आम्हाला हे सांगायचं आपल्या समाजाला, आपल्या सगळ्या लोकांना, तुम्हाला सांगून मला पण बरं का. मी काय वेगळा काही नाही आहे अशी तुकाराम महाराजांनी शब्दात सांगायचं म्हणजे बरं का. फलकट तो संसार
ऐसे जागवी तो मना सगळा जनन आहे. मी माझ्या स्वतःला मला समजावतो आणि समाजाला पण ते सांगतो की समाजाने ते काम केलं पाहिजे बस. आणि म्हणून स्वतः त्या अधिकारावर पोचले आणि समाजाला पण पोचवण्याचं काम त्याने केलं. जे कोणाला नाही करता आलं ते केलं बस. ते पण मोठे झाले आणि त्यांना त्यांच्या विचाराला जे अनुसरले ते पण मोठे झाले. सेवितो रस वाटितो सेवन करतो या रसाचं ब्रह्मरसाचं सेवन करतो आणि लोकांना पण देतो. ते लोकांना देता येतं, लोकांना ते घेता येतं. काही वस्तू असे असतात की आपणच घ्यायच्या वाटायच्या स्वतःला, दुसऱ्याला नाही वाटायच्या. काही वस्तू अशा असतात की दुसऱ्याला वाटायच्या आपण नाही घ्यायच्या. काही वस्तू अशा असतात की आपणही घ्यायच्या आणि दुसऱ्याला पण द्यायच्या. आणि काही वस्तू अशा असतात दुसऱ्याला पण नाही वाटायचे आणि आपण पण नाही घ्यायचं. विठ्ठल आपल्याला जर आजारपणा असला, जर डॉक्टरने जर आपल्याला गोळ्या दिल्या असल्या तर आपणच खायच्या, दुसऱ्याला न द्यायच्या असं आहे. आणि दुसऱ्याला कोणाला जर आजार झाला असेल आणि आपण वैद्य जर होतो, वैद्याने आपण नाही खायच्या, त्याला द्यायच्या. आणि काही वस्तू अशा असतात की आपण नाही घ्यायच्या आणि दुसऱ्याला पण नाही वाटायच्या. विष दुसऱ्याला न द्यायचं नाही आणि आपण पण नाही घ्यायचा. आणि एक वस्तू अशी आहे की ते आपण पण घ्यायचे, दुसऱ्याला पण द्यायचे. बस नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण ते तुकाराम महाराजांनी केलं. ते कशाने नाही करता येणार. ते मोठ्या मोठ्या अधिकारावरती पोहोचले. तुकाराम बाबा मोठ्या अधिकारावर पोहोचले. देवापेक्षा ते मोठे. मी दोनदा बोललो, भगवान पण बोलले की माझ्यापेक्षा संत मोठे आहेत. कारण संतांचा उपयोग होतो समाजाला, तेवढा उपयोग देवाचा नाही होत. एक दुसरी गोष्ट तुकाराम महाराज पण बोलले आम्ही त्यांच्यापेक्षा मोठा आहोत, देवापेक्षा मोठे आहेत. कारण देवाला सुद्धा कधी कधी ना लालच सुटते. थोरला देव लाचुंगा पूर्ण तो न भेटे जीव घेतल्या विन. बस थोरला देव मोठा लाचुंगा, तो वाहनाच्या घरी गेला तर भीक मागायला लागला. आम्हाला ती पाळी ना आली. असा प्रकारचा आहे. विठ्ठल विठ्ठल उत्पत्तींचे विनाशांचे भूताना गती व्यक्ती विद्या विद्यांचे सवाचो भगवान इति. भगवान म्हणतात त्यांना. भगवान उत्पत्ती विनाश जाणतो बर का. सगळं काय जाणतो, भाव अभाव जाणतो ना, त्याला भगवान म्हणतात. भग हा संस्कृत शब्द आहे बरं का. येसे श्री अवधारी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवरी वस्ती जेथे म्हणून तो भगवंत म्हणतात त्यांना. हे 6 गुण आहेत देवाजवळ. आपल्या तुकाराम महाराजांच्या जवळ 7 गुण आहेत. भक्ती, ज्ञान, वैराग्य, नामनिष्ठा, धर्मनिष्ठा, वेदनिष्ठा आणि समाजाच्या कल्याणाची तळमळ. हे 7वा गुण त्यांच्याजवळ आहे. 6 गुण. देवाच्या जवळ हजारो गुण आहेत, त्याच्यामध्ये प्रसिद्ध महत्वाचे 6 गुण आहेत. हे श्री अवतारी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण देवाचे महत्वाचे आहेत. संतांच्या जवळ म्हणजे तुकाराम महाराजांच्या जवळ 7 आहेत. 7. भक्ती
ज्ञान वैराग्य नामनिष्ठा धर्मनिष्ठा वेदनिष्ठा आणि समाजाच्या कल्याणाची तळमळ समाजाच्या कल्याणाची तळमळ संतांना फक्त असते देवाला तेवढी नाहीये देवाच्या जवळ धारवाडी काटा असतो बास विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून बर का तुकाराम महाराजांनी नामस्मरणाच्या माध्यमातून एवढा अधिकार प्राप्त करून घेतला तो अधिकार त्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात अनु रे गातो भाषा आहे, मोठी भाषा आहे, श्रेष्ठ भाषा आहे, वरिष्ठ भाषा अशा प्रकारची आहे. ती भ्रमाची भाषा नाही आहे, गलतीची भाषा नाही काही. असं आहे माणसाची भाषा कधी कधी काय प्रसंगामध्ये सामान्य माणसाची बदलते. मी आकाश आहे एवढा मोठा आहे असं तुकाराम बोलतात म्हणजे आपल्याला संशय येण्याचा संभव जास्त अशा प्रकारचा आहे नाही का. असा आता एखादा मनुष्य अशा प्रकारचा आहे का तो निवडणुकीला उभा राहिला जर तर निवडणुकीला निवडून आल्यानंतर मग त्याची भाषा बदलते आणि मत मागायला येतो ना तेव्हा त्याची भाषा निराली असते, तेव्हा तो वेगळा अशा प्रकारचा बोलतो. रिद्धिसिद्धी जर प्राप्त झाले एखाद्या माणसाला तर रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्यानंतर तो त्याचा शरीर बदलून टाकतो, बदलतो त्याचा. आता हनुमान जेव्हा तुकाराम काय सीतामातेच्या शोधाला गेली होती ना तेव्हा ती गेटवर लंकिनी बघितली तर म्हटली ही बाई आता इथं भांडण करेल. बाय माणसांची भांडण नाही करायचं असतं म्हणून लांबून बघितलं नाही आपल्याला वेश बदला लागत. त्याने मच्छरासारखा वेश घेतला
म्हणजे त्या रीतीसिद्धीच्या द्वारे शरीर बदलता येतो ना. असं आहे तुमची ती पुतना मावशी नाही का शरीर तिने बदलला, अशा प्रकारे सगळे बदलतात ना. आमचे शंकराचार्य डंबरू नावाचा एक राजा होता त्यांच्या काळात. डंबरू नावाचा राजा, डंबरू वाचा तुम्ही. साधुबोध म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे, त्यांचा गुलाबराव महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांची मुलगी बरं का ती, फार चांगला ग्रंथ आहे साधुबोध. त्याच्यामध्ये ते डंबरूच्या घरी गेले होते, ते वारले तेव्हा, ते डंबरू वारले तेव्हा ती गेली होती शंकराचार्य. तिथं तो आकांत बघितला त्याने ना, तर त्यांना तिची दया आली आणि त्यांनी त्याचा शरीर धारण केला. असं आहे. पण ही बदल की तुकाराम महाराजांची अशा बदलीची भाषा नाही काही. असं आहे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी नाही का पाणी मारात गेली होती तेव्हा त्याने कावळ्याचा रूप घेतला आणि ते ताण भागून आले, तर तो पण प्रसंग नाही. ही भाषा भ्रमाची नाही आहे. एखादी मुलगी आहे लग्न व्हायच्या अगोदर भाषा वेगळी असते आणि तिथे गेल्यानंतर दुसरीच भाषा बदलते. ती श्रीमंताच्या घरी गेली की तिची भाषा बदलते. अशी भाषा बदललेली तुकाराम महाराजांची नाही आहे. तुकाराम महाराजांचं बोलणं आहे ना ते वास्तविक बोलणं आहे, वास्तविक बोलणं आहे. एखादा एक मनुष्य असं रोडवर लोलत होता, तर राजेश महाराजांची स्वारी चालली होती. याच्यावर बसून, हत्तीवर बसून त्याची मिरवणूक, आंबाडीवर बसून. तर तो नशीमध्ये बोलतो, आंबाडीवर हत्ती की क्या किंमत आहे. आता मी हिंदी बोलतो ना, मोठकी मला जास्त येत नाही, तर तुम्ही हसाल म्हणून अगोदर सांगतो की हसू नका माझ्या तुटक्या भाषेला. कसं बोलतो ऐका तुम्ही. विठ्ठल राजे साहेबांना राग आला, म्हटलं त्याची मंत्र्यांनी सांगितलं ना रागू नका, त्याने घेतलीये ना, घेतली समजलं ना काय घेतली ती संध्याकाळची घेतली ती. असं आहे. रागाला दुसरे दिवस त्याला बोलावलं, सांगितलं हत्तीवर आंबाडी की कितनी कीमत है वो बताओ क्या. सांगू का तुला किती किंमत आहे ती. तो बोलतो तो ऐसा बोलला, वो जो लेने वाली थी वो भी गई और देने वाली होती वो भी गई. अगर वो होती तो हाथीवर आंबाडी की क्या बैठने वाले को भी खरीदता था. तुकाराम महाराजांची भाषा वास्तविक कशा प्रकारची आहे. बर का काय सांडोनी मिठपणाचा लोभू, मिठी सिंधित्वाचा घेतला लाभू, तैसा अहम मी देऊनी शंभू शांभवी हालो. अमृतानुभवते पहिल्या प्रकरणातली शेवटची उभी आहे. सांडोनी मिठपणाचा लोभू, मिठी सिंधुत्वाचा घेतला लाभू, तैसा अहम मी देऊनी शंभवी झालो. माझा मी अहमपणा दिला आणि मी परमेश्वराचा एवढा झालो असे बोलतात ते. याचा अर्थ असा आहे तुकाराम महाराजांच्या जवळ सगळ्या रिद्धी पण होत्या त्यांच्याजवळ. सगळ्या रिद्धी काही कमी नव्हती त्यांच्याजवळ, सगळ्या रिद्धी होत्या त्यांच्याजवळ. त्या सगळ्या 23 आहेत बरं का भागवतामध्ये, 23 आहेत. अनिमा महिमा मृत्यू लग्न प्राप्तिरेंद्रिय प्राकाश्यम सुदृष्टेचुक शक्ती पर्यटन मेशिता गुणेश्वर संगवसिता कामो तदवस्यति एतामे सिद्धे सौम्ये अष्टवत् पतिकावतः अनुर्मित्वं देहेऽस्मिन् दूरश्रवण दर्शनम मनोजयम कामरूपम परकाया परवेशनम. बरं का अशा प्रकारच्या 23 स्थिती आहेत. तुकाराम महाराजांच्या अंगणामध्ये आल्या, सगळ्या लाईनीने उभे राहिल्या. म्हटले कोण तुम्ही. तर त्या बोलले आम्ही रीती सिद्धी तुम्हाला संसारामध्ये मदत करायला आलोय. काय काय पाहिजे ते आमच्याकडून भेटते तुम्हाला. गाडी मागा का तुम्हाला कीर्तनावर जायला लागतं ना तेव्हा ती किमती गाडी मागा, काय पण मागा, सोनं वगैरे मागा, आम्ही देते ना तुम्हाला. आता तर ते मला निघून जायतून चालते व्हा, काय जरूर आहे तुमची.
बस विठ्ठल विठ्ठल. देवाला बोलतात तुकाराम महाराज. देवाला सांगितलं हे तुम्ही कसे काय नाटक करता तुम्ही, हे कशाला माझ्याकडे पाठवता तुम्ही, कोणाला पण नका पाठवू. मागे ते शिवाजी महाराजांना पाठवलं होतं पैसे घेऊन त्यांना, माझ्याकडे कशाला पाठवता. ते आता पुढे कीर्तनकार होतील त्यांना द्या. त्यांना तेच पाहिजे नाही, लोकांना पण तेच पाहिजे. समजत नाही लोकांना काय चाललंय काय करता. अरे हे पैसे घेणारे लोक आपलं कल्याण करतील का. नाही नाही कल्याण नाही करत. नरकाला जायला लागेल त्यांना ठेवायचं. बस 50,000 रुपये कीर्तनकार चांगला म्हणून 80,000 रुपये. अरे कुठून आली अक्कल, काय चाललंय काय. सोडून देऊया आपण, जरा हुशार होऊया. नको आपल्याला हलकट लेखतात सगळा जग. एकदम वेडे लोक आहेत म्हणून असे बोलतात आपल्याला लोक. मग आपण का मरेपर्यंत वेडेच राहता का, आपल्या वेड्यातच घालवता का. आम्ही नेहमी म्हणत असतो की ते धनगर लोक आहेत ना, ते धनगर लोक इकडे आला निघाले ना, तर त्याला सांगितलं ना कोणी कुठे चाललं तर ते बोलतात वेड्याच्या मुलकात चाललं. किती दुःखाची बाबत आहे सांग. आणि त्यांचं चुकलंय कुठं. त्यांच्या मेंढ्या बसवायला आपल्या शेतात पैसे घेतात ते, आणि आपला चारा फुकट खातात. मग वेडी नाही तर काय. त्यांना कोणतं सांगायला पाहिजे चाल इथून नाही आणि आमच्या याच्यात ठेवायचं नाही, आमच्या याच्यात चारायचं नाही. तुम्ही त्याचं कसं काय घेता पैसे. तुमच्या हागमुताचं, मेंढ्यांच्या हागमुताचं ते पैसे घेतात आणि आपला चांगला चारा ते फुकट घेतात. हे बात आहे. म्हणून हुशार व्हावं. पाहूया त्या पिंगल्याला आता बोलू नका तुम्ही लोक. तो पिंगला आवाजाचा जादूगार हे सगळे लबाड आहेत बाबा, लबाड आहे ते. भक्त आणि धनार्जन हे तो भक्तीशी मुख्य विघ्न बर का. भक्त आहे आणि पैसा कमवतो, अरे भक्तीला तो मुख्य विघ्न आहे. धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्य जाणवत. सत्य शपथ घेऊन सांगतो तो आम्ही. धनलोभी अभक्त आहे आणि समाजाच्या कल्याणासाठी भक्ताची जरुरी आहे. नेत्याची नाही जरूर, राजे लोकांची नाही जरूर, समाजसेवकांची नाही जरूर. जरूर आहे भक्ताची, संतांची जरूर आहे. संत पाहिजे, संत समाजाचा उद्धार करू शकतात. ज्यांना समाजाकडून काही नाही पाहिजे असे जे कोणी आहेत त्यांची विठ्ठल विठ्ठल. आता जे थोडे दिवसापूर्वी ना एक एजंट आहे सत्याचा एक एजंट माणूस आहे. तो सतत आका घेतो काढते. मग त्याच्यामध्ये कीर्तनकाराचे पैसे, प्रवचनकाराचे, तुमचं येतो काकड्याला त्याचे विनेकरी. कोण बोलला, तुम्ही बोलले का. विनेकराला लागतात पैसे. आता थोडे दिवसात ना यांना पण सगळ्यांना द्यायला लागते. नाहीतर आम्ही का फुकट येऊ. तुम्हाला सगळ्यांना लागतात पण आम्हाला का नको असे पण ते बोलतील. म्हणून मी कीर्तनामध्ये बोलतो ना ही भाषा बोलतो ना कीर्तनामध्ये. काय पैसे घेणारे नरकाला जातील म्हणूनच आहे. तर त्याने दुसरे माणसाला गाऊन घातला, माझ्या जवळच्या माणसाला. म्हटलं महाराजांना सांगा का असे नका बोलत जाऊ कीर्तनात, कारण का तुम्ही पण पैसे घेताना. हो मी घ्यायला घेतो पण ते घेतो. फार थोडे देतात बिचारे, फार थोडे 2, 3, 4 फार तर 5. त्याच्या पलीकडे आपला आकडा नाही काय. आकडा मी सांगतो तुम्ही पण नेऊ नका. मी त्याच्यामध्ये समाजात यायच्या वर्गाचा आहे. विठ्ठल तक्रार माझी 50,000 आहे. 10च्या पुढची आहे. 10 सुद्धा नाही चालत. 2-2.5 द्यायला पाहिजे कोणाला कीर्तन करायला. आणि 2-1 हजार त्याला द्या गाडीसाठी.
मग त्याला 2,000 पाहिजेत ना. ते आता कपडे बिपडे तरी पाहिजे का नको, सिलाई द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर गंध आणायला तरी पाहिजे का नाही पैसे, पैशाशिवाय गंध तरी येईल का. व्यवहार आहे तो, व्यवहार. व्यवहाराप्रमाणे आपल्याला वागायला हरकत नाहीये काही. बस विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी अणुपेक्षा लहान आहे आणि मोठा किती आहे, आकाशापेक्षा. अनोरणीयान अनुरणीया ठोकळा म्हणजे थोडा, तुका आकाशा एवढा. आणि परब्रह्माचं वर्णन करताना, परब्रह्माचं वर्णन करताना वेदामध्ये बसलाय अनोरणीयान महतो महियान. मोठा किती, पृथ्वीपेक्षा. लहान किती, ते परमात्म तत्व. अणुपेक्षा लहान अशा प्रकारचा आहे, मी तितकाच अशा प्रकारचा आहे. बस अनोरणीय थोकडा, तुका आकाशा एवढा. बस. आणि हे जे शरीर आहे ना, हे भवभ्रमाचा आकार आहे अशी ते दुसऱ्या चरणात सांगतात. गिळूनी सांडिले कळेवर, गिळूनी सांडिले कळेवर, गिळूनी सांडिले कळेवर, गिळूनी सांडिले कळेवर, गिळूनी भवभ्रमाचा आकार, भवनाम संसार. या संसाराचा हे शरीर आकार आहे. सारा संसार याच्यामध्ये साठवलेला आहे. जग बरं का, जगामध्ये जे आहे ते या एकट्या शरीरामध्ये अशा प्रकारचं आहे. म्हणून कलेवर म्हणजे शरीर, हे शरीर आम्ही गिळून टाकलं. अर्थात शरीराचा नाव पत्ता राहिला नाही, शरीर माझं वास्तविक रूप नाहीये असा अर्थ आहे त्याचा. बरं का, माझं शरीर वास्तविक रूप नाही आहे. तुकाराम महाराज सांगतात बरं का समाजाला, तुम्हा आम्हाला विठ्ठल विठ्ठल दिसतो मी Oh
झाला त्या हा ध्रुपद बरोबर. बर तेव्हा तुकाराम महाराज सांगतात की मी जसं दिसतो ना तसं नाही हो का, मी वेगळा अशा प्रकारचा आहे, माझं अस्तित्व वेगळं आहे. तुमची आमची सामान्य माणसाची भाषा निराळी राहते आणि तुकाराम महाराज सारख्या संतांची भाषा निराळी. ते संतांना अशा प्रकार देवाला आपला म्हणून मानतात. ते मी देव आहे या भावनेने ते जगतात, या शरीराला नाही आम्ही मानत. ते आम्ही एक सांगत असतो तर्क देऊन की एका ठिकाणी एक मोठा श्रीमंत माणूस आहे, गणपतराव त्याचं नाव, वारला होता. मोठा माणूस असल्यामुळे भरपूर समाज जमला होता तिथे त्यांच्या याच्यासाठी मैताला. तर एक सत्पुरुष आहे जवळजवळ असं झोपवलं होता त्याला, त्या गणपत बोललो ना मी, हा नाही तर परत दुसरं नाव यायचा असा तो बसला. म्हटलं एवढी कशाला म्हणली जमली, ते बोलते गणपतराव वारले, गणपतराव गेले. असं का, मग गणपतराव गेले ते झोपवले तो कोण आहे सांगा असं तुम्ही, झोपवले तो कोण आहे. आणि आपण जो तो गेले असं बोलतो ना, तेव्हा त्याच्यात होता, तेव्हा त्याला आपण बोलत होता का हे गणपतराव बोलता का तुम्ही, कठीण गोष्ट आहे. हेच तर बात आहे ना, विठ्ठल विठ्ठल ज्याला आपण गणपत बोलत होतो तो गेला बोलतात, पण होता तेव्हा यालाच गणपत बोलत होतो ना आपण. आता ते अगोदर कुठे बोलत होतो, तो गेला त्याला कुठे बोलत होतो. त्याप्रमाणे आम्ही जेव्हा आपल्या शरीराला उद्देशून जेव्हा माझं अस्तित्व दाखवतो, तेव्हा आपल्याला आगमन खराब मूर्खपणा येत असतो. उद्धवजी सांगतात देवाला, देवा जगात सगळ्यात पेक्षा मूर्ख कोण. तेव्हा भगवान बोलले बर का, मूर्खो देहात अहम बुद्धी. मूर्ख तो मनुष्य आहे की देहाला मी मानतो बस. मग आम्ही एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल सांगत असतो की ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी कालामध्ये कान्होबा पाठक म्हणून यांचं कीर्तन ठेवत. त्याचं कीर्तन त्यांचं झालं तर त्या काशीच्या एका विद्वान पंडिताला वाटलं की ज्ञानेश्वर महाराजांसारख्या समाधी कालामध्ये जो येणारा कीर्तनकार तो फार मोठा असेल असं आहे. म्हणून ते मजल करीत आले जेव्हा तिथे, तेव्हा गावात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सांगितलं कान्होबा पाटकांचं घर कुठे आहे हो. तेव्हा त्याने ओळख सांगितली किती बघा ते तुळशी वृंदावन आहे अंगणामध्ये आणि पताका झलकत आहे पांडुरंगाची भगवी पताका, हे घर आहे. म्हणून वारकऱ्यांच्या दरवाजामध्ये तुलसी वृंदावन असलंच पाहिजे, ही आपली ओळख आहे. तिथे गेले, तिथे अंगणात बसले होते दोन चार पोरं अशी पुढे बसली होती, एक मांडीवर होता एक खांद्यावर. तर त्याला विचारलं कान्होबा पाठक कोण, तर ते बोलले याला कान्होबा पाठक बोलतात. असा हात टेकून बोलतो, याला बोलतात कान्होबा पाठक. अरे बापरे, इतकी लांब 6 महिने चालत आलो, या उपयोग झाला नाही. मला वाटलं काहीतरी मोठं कोणीतरी असेल, काहीतरी त्याच्या माला असतील गल्ल्यामध्ये 10-15, हाताला माला बांधल्या असतील, काही मनगटाला माला बांधल्या असतील, काही गंधळ लावले असतील. 12 लावतात वारकऱ्यांना, त्याने 24 लावले असतील. इथे आपली खरी भूल आहे, इथे आपण फसतो. मोठे सोंग आता याच्यामध्ये फार बघायला मिळते हो. मला पण कोणी बाबलीच्या काट्यावर झोपतो होतो, कोणी आग पेटवतो, तो झोपतो त्याच्यामध्ये आग पेटवायला लागतो. तर याच्यामध्ये काय देव आहे का हो. नाही देवाला मन लागतं बाबा, मन द्यायचं देवाला. अशा प्रकारे त्याने सांगितलं काय उपयोग नाही. ते आल्या पावलाने निघून चालला. म्हटलं काय झालं काय बाबाजी, चालले कशाला, आले कशाला. म्हटले ज्ञानेश्वर महाराजांसारख्याच्या कीर्तन या समाधी कालामध्ये कीर्तन केलं तर ते फार मोठे असतील असं मला वाटलं.
एवढ्या वयात तू माणसाला विना द्यायचंच नाही, कारण ते शांत होतो ना, त्यांना काही त्रास नाही होत, त्यांची शांतता येते ना, शांततेमध्ये त्या स्वतःची परिस्थिती होत. म्हणून वयोवृद्ध माणसाचा आपला भेगा मांडा त्याला कसं कोणी माणसाला विठ्ठल विठ्ठल म्हटलं, मला वाटलं का तो फार मोठा कोणी साधू असेल म्हणजे बाहेरच्या वेशाने, म्हणून मी चाललो. म्हणजे याचा अर्थ ही जी मुलं बाला आहेत हे सगळं त्याच्यामध्ये माझी साधुता कमी झाली का, असं का? लगेच त्याने तिथे विहीर होती, ते सगळे पूर्ण विहिरीत टाकले. तो त्याला आणखी आश्चर्य वाटलं, म्हटलं येतो खतरनाक माणूस आहे हा, लहान लहान पूर्ण विहिरीत टाकली. तो पळतच निघाला. म्हटलं झालं का आता बाबा, परत निघाली कशाला? अरे आता तो सुपेत झाला तर तुझं पाणी पण घेता येणार नाही, थांबा ना जरा. त्यांना बोलायला लागले. मग ते एकेकाचं नाव घेतलं, ती पोरं आली उड्या मांडीवर. तेव्हा त्याला कळलं की अरे हे तर मोठी सत्पुरुषाच्या प्रकारची. म्हणून मूर्खपणा जी मनुष्याच्या शरीराला ताटात मी ठेवल्यावर होत असते, ते कलेवर त्यांनी टाकून दिलं आहे. कलेवर म्हणजे शरीर टाकून दिलं. आमचे तनुजाचे वामन बाबा, आपले तुम्ही पण वामन बाबा असं आहे. तर ते त्यांना एका शिष्याने त्यांच्या विचारलं, तो बाबा तुम्ही तुमचं शरीर गेल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं तुमचं शेवटी? तर ते बोलतो, माझं शरीर जायचं राहिलं नाही, माझं शरीर अगोदरच गेलंय. मी एक बुचकवण्यासारखं अशा प्रकारचं आहे. माझं शरीर नाही, मी वासुदेव तत्वता असं आहे. आता या शरीराला तुम्ही झाला नाहीतर गड्ड्यात झाला, मला त्याचा फरक काही पडणार नाही. पाहिजे तर तुम्ही जंगलात नेलं टाकून दिलं तर मला जास्त चांगलं वाटेल. कारण का, हे जर पशु खातील तरी मी एक दिवसाचा त्यांचा भोजन तरी होईल ना. अशी साधू पुरुषांची रीत असते, असा अर्थ आहे. कांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार असा आहे. इतकंच नाही तर तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, सांडिले त्रिपुटी, सांडिले त्रिपुटी, सांडिले त्रिपुटी, सांडिले त्रिपुटी, सांडिले त्रिपुटी, सांडिले त्रिपुटी, ज्ञान ज्ञेय अज्ञान हे त्रिपुटी आहे. सत्व रज तम ही त्रिपुटी आहे. त्रिपुटीच्या पलीकडे गेले.
सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. बरं का, हे घट आहे आणि या घटामध्ये ज्ञानाचा दिवा उजळला गेला. तुमच्या आमच्यामध्ये पण तो दिवा आहे, स्वयं दिवा असतो तो, पण संसाराच्या आवेने तो दिवा विझतो. बरं का, तो दिवा विझतो आणि तो पेटवण्याकरता आम्हाला कीर्तनात यायचे, कीर्तन ऐकायचं आहे, वारी करायची. याच्यासाठी बा आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, फळाची हवा हृदयी कामा झाला रिगावा, कीर्तयाची कसनी दिवा ज्ञानाचा गेला. फळाची इच्छा केल्यानंतर बरं का, ती फळाची इच्छा जोरामध्ये प्रवेश करते आणि आत असलेला ज्ञानाचा दिवा मावळतो. तो दिवा मावळला कामा नाही, तो पेटवण्याकरता इथे यायचं. बरं का, कीर्तन त्याच्यासाठी ऐकूया आपण, कल्याणासाठी हे कीर्तन ऐकायचं आहे, प्रतिष्ठेसाठी कीर्तन ऐकायचं नाही आणि कीर्तन करायचं पण नाही. आपण जेलमध्ये आहोत, सुटण्याकरता कीर्तन ऐकायचं आहे. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, या घटामध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाला. आमचे भगवान प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला गेले ना, तेव्हा गोकाचा त्यांचा संबंध झाला. गोकाने त्यांची सेवा केली, सगळं काय झालं. तो काही दिवसाने परत भेटायला निघाला देवाला. त्याला तर दुःख झालं ना, खरी सच्ची भक्त होते ते प्रभू रामचंद्राचे. त्यामुळे ते म्हणते देवाला भेटायला निघाले, पण चतुरंगिनी सैन्य घेऊन निघाले. तेव्हा आणि गोकाने पाहिलं, अरे बापरे, माझ्या रामाला मारायला चाललाय. मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या रामाच्या केसाला कोण धक्का लावू शकतो, असं तू बोलतो. बरं का, मग त्याने ठरवलं की त्यांना सगळ्यांना सांगितलं, ते जोडीदार होते ना, त्यांना सांगितलं, हे बाय सैन्याला पाण्याला स्पर्श करू देऊ नका यांना. उन्हातानाचे दिवस आहे, ते पाण्याला पाणी प्यायला बघतील, पण पाण्याला स्पर्श करू द्यायचा नाही यांना, असं सांगितलं त्याने. सक्त ताकीद दिली आणि हे सगळा सैन्य, लाखोती सैन्य होतं, ते पाणी प्यायला निघाले तेव्हा त्याने सांगितलं, खबरदार, पाण्याला स्पर्श करायचा नाही, नाही तर गोळी घालीन तुम्हाला, बाण मारीन तुम्हाला, असं सांगितलं. तर कापा लागले. म्हटले झालं काय, झालं काय? म्हणजे भरतजी आली तिथे. भरतजी म्हटले, कशाला तुम्ही आम्हाला सगळ्यांना मारायला निघालात काय? असं आहे. तो मनात विचार करतो की जरी राजा असला तरी मी यांना भिणार नाही. माझ्या हातात दोन हातात 2 लाडू आहेत. समरी मरण पण सिर तरी सुर तरी तेरा, राम का जसन भंग शरीरा. बस समरी मरण, तर त्याने मला मारलं तर संग्रामामध्ये, लढाईमध्ये मारेल. लढाईमध्ये मारणाऱ्याला मोक्षीस आयता भेटतो, हतो वा प्राप्तीस स्वर्ग, त्यामुळे मला स्वर्ग भेटेल. बस समर मरण पुणे सुर सारी तीर, नदीच्या तीरावर आम्ही आढळून येतो तिथे मेल्यावर काढून, तिथे माझे आड आयतीच पडतील ना, इथं मेल्यावर फायदा आहे ना माझा. तू हात दो मोदक मोरे. बर का, काय विठ्ठल विठ्ठल. संग भंगू शरीरा, हे भगवंत त्याच्या कामा करता या क्षेत्राचा आम्ही सत्यानाश करणार आहे. 2 हातात माझं मोदक आहे. मी जर मेलो तरी या चांगल्या ठिकाणी मरेन, आणि जिंकलो तर जगामध्ये माझ्या सगळीकडे बॅनर लागते की एका गोळकाने एका चतुरंगी सैनिक राजाला मारलं म्हणून. मला फायदा अशा प्रकारचा होईल. त्याला विचारलं, काय झालं काय, कशा करता? अरे मी जिवंत असताना तुम्ही माझ्या रामाला मारायला निघाला, मी सोडणार तुम्हाला, जाते व्हाय तू, नाही तर मग काढ्याने. तेव्हा मग मात्र आमचे भरतजीना लोटांगण घातलं. म्हटलं माफ करा मला, तुम्हीच नाही तर सगळं जग म्हणजे मला नाव ठेवतं. मला खरोखर जगण्याचा अधिकार नाही. अरे रामाला विनमुख आहे, त्याला जगण्याच्या जगात खरोखर अधिकार नाही. बाण मारा माझ्या छातीत, मला जाऊ द्या. बस झाला, किती ऐकायचं लोकांचं. तेव्हा गोळकाला वाटलं की नाही, इथं भक्त आहेत त्याचे आणि भक्त आहेत बोले ना, तर मग तर सांगितलं सगळ्या त्यांच्या मंत्र्या, सोयकर यांची कायची याची
काय खायचं सोय करा मग सांग, काय 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 खायचे त्या याच्यामध्ये सांगितले ते ना मी सांगितलं मी कसं सांगतो भजी पाव तुमचं समोसा वगैरे आणले एका मोठ्या ताटामध्ये एका ताटामध्ये द्राक्षे केळी आंबे सगळी फळं आणली आणि एका ताटामध्ये बदाम पिस्ता काजू हे बरं का हे बदाम पिस्ता काजू राजसी लोकांचे आहेत राजसी लोकांसाठी आहे राजे लोक आहेत ना त्यांना बदाम पिस्ता द्यायचे आम्हाला पण देतात पण मला नाही मला स्वतःला सांगतो मला नाही आवडत ते राजे लोकांना बरोबर फक्त ते बुवा लोकांना काय केली द्यायची कलिंगड द्यायचा पाहिजे तर खरबूजा द्यायचा चिकू द्यायचा असं करायचं आणि जे खालचे लोक आहेत ना त्यांना भजी पाव द्यायचं समोसा द्यायचा त्याला तो फार आवडतो असं आहे ज्याला जे आवडेल ते द्यायला पाहिजे जे न आवडेल ते कशाला द्यायचं असे तिन्ही ताट आमच्या भारताच्या पुढे केले समजलं का आमच्या भारताने स्पर्श पण नाही केला तिघांना पण हे निस्त्रय गुण्य होते नारदांचं सूत्र आहे नारदजी बोलतात कस्तरतीत प्रश्न करतात उपस्थित कस्तरती माया हे संगम देते हे महानुभावम सेवते तर तो निर्मम भवती बरं का लोकबंध मुन्मुलयती निस्त्रय गुण्यो भवती ते तिन्ही गुणांच्या पलीकडे गेले सत्वगुण बंधनाला कारण आहे रजोगुण बंधनाला कारण आहे तमोगुण बंधनाला कारण आहे या तिन्ही गुणांच्या पलीकडे जायला लागतं काही लिंगास तिन्ही गुणान येतात अतितो भवती प्रभो हे देवा तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला भक्त कसा असतो तर त्याने उत्तर दिलं मांच अविचारेन भक्ती योगेन सेवते सगुणान समती येतान ब्रह्मभूय आहे कल्पते बास सगळं जग वगैरे काही नाही मीच एक स्वतंत्र अशा प्रकारचा आहे त्याला तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला भक्त म्हणतात सांडिली त्रिपुटी त्रिपौजनला घटी असा तो अशा प्रकारचा आहे तुकाराम बाबा ओ मग तुम्ही आता जे राहिलं ते आता याचं प्रयोजन काय हेतू काय तर त्याने काय सांगितलं शेवटी तुका म्हणे आता
ज्या नद्या समुद्रापर्यंत अव्याहत वाहतात ना त्यांचा समाजाला सहजासहज उपयोग होतो. कारण का त्या जशा आदलत 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 जातात ना तेव्हा ते आपोआप फिल्टर होतो का पाणी, बरं का, फिल्टर होतो. आणि फिल्टर झाल्यानंतर मग समुद्रामध्ये त्या पोचतात आणि मग त्या पाण्याचा सगळ्यांना आपोआप उपयोग होतो. नदी बोलत नाही काही माझं तुम्ही पाणी प्या म्हणून, पण नाही, आपोआप ऑटोमॅटिक त्याचा उपयोग होतो समाजाला. त्याप्रमाणे आपलं जीवन देवाकडे जाण्यासाठी करायचं, समाजासाठी नाही करायचं. आपण काम समाजाच्या कल्याणाची गोष्ट नाही करायची, आपल्या उद्धाराच्या बद्दल बोलायचं. आणि आपल्या उद्धारासाठी आपण देवाकडे जर सरळ चाललो की नाही की ते आपलं जीवन निर्मळ होतं. आणि एकदा का जीवन निर्मळ झालं की नाही की ते समाजाला आपोआप उपयोगाला पडतं, बर का. भेटीत पाप ताप पोखीत दिवीचे पातक समुद्रा जाय आप गंगेचे जैसे तैसे बांधिली सोडीत बुडाली काढीत साकडी फेडीत आरतांची अशा प्रकारचं ज्याचं जीवन आहे. आता एक परोपकारमय जीवन झालं आहे. विठोबा रुक्माई आता उपकार करण्याकरता भयंकर कष्ट करायला लागतात. याच्यासाठी याच्यासाठी गेला होता अट्टहास. शेवटचा दिवस म्हणजे शेवटचा जन्म, बरं का, शेवटचा दिवस नाही. शेवटचा दिवस आपण आपले लोक कशा म्हणतात 13 जर लाडू घातले ना तर बोलतात शेवट चांगला झाला हो का त्याचा. मग पोराई लाडू आणले होते असं काय करतात. अरे नाही तसं नाही, त्याच्यात येड्यानो. म्हणून मी सांगतो की ज्यांचे आई वडील आहेत ना त्यांना जिवंत आहेत तर एक लाडू द्या 8 दिवसात. तुम्ही बोला 13 वेळा देऊ नाही, नाही ते उपयोगाला पडतात. ते चोर खातात. जिवंत असलेल्यांना लाडू द्यावे. उपकार अपुरता कष्ट सहन करायला लागतात. आपण दूध आणतो ना, दूध त्याचा तूप करायचा जर झाला, तूप करायचा जर झाला ना तर ते दुधाला ना उकळवायला लागतं. आता तो उकळताना उकळले येतात ते किती त्रास होतात ते त्याला. मग तो त्रास सहन करावा लागतो. त्याच्यामध्ये तो थंड झाला की नाही मग त्याच्यामध्ये थोडस मिरची टाकायचं. दही टाकला की नाही मग तो दही घट्ट झाला ना मग ते घुसलायचं. त्याला तो पण त्रासच आहे ना शेवटी ते दुधाला, तितका त्रास सहन करावा लागतो. मग तो घुसल्यानंतर असा गोळा निघतो गोळ्याचा. काय चुकलं, लोण्याचा गोळा निघतो. मग तो लोण्याच्या गोल्याला ते तूप करायचं झालं ना तर त्याच्यात टाकायला लागतं. पातेल्यात टाकलं ना त्याच्यामध्ये जोपर्यंत पाणी आहे ना तोपर्यंत कटकट 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 करतात. असा मग शेवटी जर पाणी संपला ना मग शेवटी कट कट कट. पाणी संपला. आता काय राहिलं केवळ
खाली तूप राहिलं, आता शांत. तत्प्रसादात परं शांतीं स्थानं प्राप्स्यति शाश्वतम्. बरं का, जगाची घाव डाव सहन करून विजयी व्हायचं आपल्याला. लोकांनी शिवे दिल्या, आपण समजूया नसीब चांगले आहे. अमुक माणूस चांगला नाही असे बोलले, आपण समजूया चांगलं चाललंय, बरं चाललंय, ही आपली जमेची बाजू आहे याचं समजायचं. कोणी पण लोकांना दोष देण्यामध्ये आनंद वाटतो आणि त्यांच्या बोलण्यातून आपला थोडा थोडा पाप कमी होतो. येती निंदकापाशी अशेष पापे म्हणतात ज्ञानवारा. आणि अशा प्रकारचे सगळे सहन केल्यानंतर मग जसा तो लोण्याला आगली दिल्यानंतर तो जसा शांत होतो. तूप बनतो त्याचं. तूप बनल्यानंतर आता कटकट नाही. आता कटकट कधी होते सांगा तुम्हाला? दुसऱ्याला शांत करण्यासाठी कटकट. तर आपल्याला पुऱ्या करायची झाली ना, पुऱ्या, तर तो तूप टाकायचा कढईमध्ये. तर तूप तापला की नाही भरपूर, की मग आलूच सोडायचे त्याच्यामध्ये त्या पुऱ्या की लाटलेल्या. मग तेव्हा ते कटकट करते. आता ती कटकट दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी नाही, आता ते दुसऱ्यासाठी कट करते. त्याप्रमाणे काय जरुरी पडली आमच्या माऊलीला दिंडी बरोबर जायची? काय जरुरी आहे सांगा ना? पण नाही, समाजासाठी दुःख सहन करायचे आहे. दगडावर झोपायचं आहे आणि धूल पडलेलं अन्न खायचं आहे, हे कष्ट करतात साधू संत. म्हणून त्यांचं जीवन उपकारामय आहे. ज्ञानेश्वर